श्री स्वामी समर्थ. मी रितिका आणि आज मी निघाले सोलापूरला जायला. सोलापूरवरून मी अक्कलकोटला जाणार आहे आणि रात्रीची आता 11:45 आपली ट्रेन आहे. सिद्धेश्वर गाडीचं नाव आहे आणि ती कल्याणवरून आहे. मी आणि माझी फ्रेंड, तिची फॅमिली आहे, माझी फॅमिली, अशी आम्ही दोघं मिळून आम्ही अक्कलकोटला जातोय. तर थोड्या वेळातच आमची कॅब आलेली आहे आणि म्हणजे कॅबमध्ये बसून आम्ही कल्याण स्टेशनला पोचलोय. तर कल्याण स्टेशनला पोचलो. तिथे अर्धा तास ट्रेन लेट होती. ही 12:30ला ट्रेन आली आहे. तर आम्ही आमच्या सीटवर आता जातो आणि सरळ झोप. ट्रेन लेट होती आणि मग सकाळी सुद्धा लेटच पोचली. 7:30ला सकाळी सोलापूरला पोचली. आणि मग सोलापूरला पोचल्यानंतर आम्ही तिथे लास्ट स्टॉप असल्यामुळे आम्ही आरामात उतरलो. ही सिद्धेश्वर ट्रेन आहे आणि ही सोलापूरलाच थांबते. हिचं लास्ट स्टॉप आहे आणि आरामात उतरून वगैरे इथे पे आणि यूजचं वॉशरूम आहे, तिथे तुम्ही फ्रेश वगैरे होऊ शकता. आणि त्यानंतर मी सोलापूरवरून अक्कलकोटला जाते. खूप लोक असे आहेत अक्कलकोट स्टेशनवरून जातात. तर तिथे अक्कलकोटला म्हणजे स्टेशनला दोनच ट्रेन थांबतात. एक उद्यान आहे आणि एक दुसरी चेन्नई म्हणून एक ट्रेन आहे. ह्या दोनच ट्रेन अक्कलकोट स्टेशनला थांबतात आणि तिथून तुम्हाला 20 रुपये रिक्षाने लागतात. तर आम्ही चहा वगैरे इथे पिया आलो स्टेशनला आणि तिथेच तुम्हाला अपोजिटला तुम्हाला असे व्हॅन आणि टॅक्सी वगैरे मिळून जाणार. ही पर पर्सन 100 रुपये घेते. तर इथून आम्ही सोलापूर स्टेशनच्या अगदी अपोजिटलाच तुम्हाला प्रायव्हेट म्हणजे जायचं असेल, रिक्षाने वगैरे जायचं असेल तर 1000 रुपये चार्ज सांगतात. तुम्ही कमी करून जाऊ शकता म्हणजे. आणि त्यानंतर इथे बस वगैरे तुम्हाला जायचं जर तुम्ही सोलापूर स्टँडवरून मग तुम्हाला तिथून तसं अक्कलकोट स्टँडला जायला लागणार. ऑप्शन हेच चांगला आहे. 100 रुपये देऊन तुम्ही डायरेक्ट वटवृक्ष मंदिराकडे जातात आणि तुम्हाला रस्त्याने म्हणजे सोलापूर सोडल्यानंतर तुम्हाला एक टोल नाका लागतो आणि इथून काहीतरी 40 मिनिट आपल्याला अक्कलकोटला पोचायला लागतात. त्यानंतर आता अक्कलकोटला आपण एंट्री करतोय म्हणजे हा जो रस्ता तुम्ही बघता हा हायवे आहे सोलापूरचा. अक्कलकोटला जाण्याचा मार्ग आहे आणि तिथूनच खूप अशा पालख्या वगैरे जात होत्या. शनिवार असल्यामुळे पालख्या वगैरे जात होत्या आणि गर्दी भरपूर होती आणि छान वाटत होतं म्हणजे भजन वगैरे बोलत जात होते. आणि त्यानंतर रस्ता पण असा सुंदर आहे, क्लीन आणि नीट आहे, खड्डे नाही आहे रस्त्याला. त्यानंतर आपण अक्कलकोटला एंट्री केलेली आहे. असं जर डायरेक्शन मध्ये तुम्हाला रस्ते म्हणजे बोर्ड जागोजागी बोर्ड आहेत, तुम्हाला रस्त्याने कळतच जातं तुम्ही कोणत्या दिशेने जातायत. त्यानंतर थोड्या वेळानंतर आपण अक्कलकोट मंदिराजवळ पोचतो आणि तिथे हा तलाव आहे. त्या तलावामध्ये लोक कचरा वगैरे टाकतात, टाकू नका कचरा वगैरे. त्यानंतर इथे असं पार्किंगसाठी म्हणजे तुम्हाला तो स्वतःची गाडी असेल तर तुम्ही आत डायरेक्ट यात्री भुवनच्या इथे तुम्ही पार्क करू शकता आणि तिथे पे आणि पार्क असं तुम्हाला करायला लागणार. स्वतःची गाडी असेल तर तिथं तुम्ही पार्क करू शकता. तिथे लोक कसेही गाड्या लावतात. तर त्यामुळे तिथे ट्रॅफिक होतं. अन्नछत्राच्या इथे पोचलो आपण. अन्नछत्राच्या इथे बघा तुम्ही अन्नदान करू शकता, सेवा करू शकता, देणगी देऊ शकता. तुम्हाला महाप्रसादाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही यायच्या अगोदर ऑनलाईन बुकिंग सुद्धा होते महाप्रसादाची. एक दिवस पहिला तुम्ही तेही करू शकता आणि तिथे येऊन महाप्रसाद सुद्धा घेऊ शकता लाईन मध्ये थांबून. त्यानंतर इथे यात्री भुवन आहे, यात्री निवास आहे आणि यात्री भवन आहे. असे 3 प्लेस आहे राहण्यासाठी. तर तुम्हाला जिथे योग्य वाटेल तुम्ही तिथे राहू शकता. तुम्हाला जर सीझन मध्ये तुम्ही येणार असाल तर तुम्हाला अजिबात इथे रूम मिळत नाही आणि इथे ऑफलाईनच रूम मिळतात. ऑनलाईन अशी काही सेवा नाही आहे. काउंटरवर जाऊन तुम्ही इन्क्वायरी वगैरे करू शकता, ते फॉर्म वगैरे भरू शकता. 1100 रुपये नॉन AC रूम आहे आणि 2200 रुपये ACचा रूम आहे आणि गरम पाण्याची उत्तम सोय आहे. इथे 5 जण तुम्ही या बेडवर नॉन ACचा रूम मी घेतला होता. थंडी होती म्हणून मी नॉन AC रूम घेतला होता. त्यानंतर वॉशरूम वगैरे क्लीन होते आणि फ्रेश वगैरे झालो तिथे आणि मग समाधी मंदिराकडे सगळ्यात पहिलं समाधी मंदिराकडे जायचं होतं आम्हाला. नाश्ता वगैरे रस्त्यात केला, हॉटेलवर थांबून नाश्ता वगैरे केल्यानंतर समाधी मंदिराकडे गेलो. तिथे बघितलं तर भरपूर पालख्या येत होत्या आणि खूप गर्दी होती. मग थोडा वेळ साईडला थांबलो आणि मला इथे अभिषेक करायचा होता महाराजांचा. त्यानंतर मी ज्या गुरुजींशी म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये होती त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तर ते सुद्धा कॉन्टॅक्ट म्हणजे फोन उचलत नव्हते, एवढी गर्दी होती. त्यानंतर त्यांनी कॉन्टॅक्ट वगैरे केला. तिथे अभिषेक वगैरे आम्ही महाराजांचा अभिषेक वगैरे केला. गाभाऱ्यात जाऊन तुम्हाला दर्शन मिळतं. अभिषेक जर तुम्ही करत असाल तर छान असं दर्शन मिळतं. आणि त्यानंतर थोडाफार महाराजांच्या मठात गेलो. तिथे त्यांचं घर आहे. इथे 21 वर्ष स्वामींनी
म्हणजे तिथे थांबले होते स्वामी त्यांच्या इथे आणि वस्तीला. तर छान असं स्वामींच्या वस्तुका आहेत तिथे त्या टायमाच्या, त्या सगळ्या बघितल्या. आणि मग गुरु मंदिराकडे गेलो, बाळप्पा महाराजांच्या मठामध्ये. इथे तुम्ही देणगी वगैरे देऊ शकता तुम्ही तुमच्या मनाने. तर इथे बघा, इथे आम्ही असं नमस्कार वगैरे दर्शन वगैरे केलं. आणि त्यानंतर तिथे बॉक्समध्ये आहे ना स्वामींची पावलं आहेत. त्या पावामध्ये असे व्हाईट बॉक्स केले, तर तिथे पायामध्ये पाय जातो, ज्याचं कोणाचं लक्ष नसेल ना पाय जातो, आणि खाली बघून चला. तिथे स्वामींची पावलं आहेत असे दिसून येतात. तर तिथे नमस्कार वगैरे करून तुम्ही बाहेरच्या साईडला तिकडे जाऊ शकता. तिकडे अशी गाय वगैरे आहेत, आणि गाय अशी लहान मुलांना बघायला वगैरे आवडते. आणि तिथे तुम्ही धूप वगैरे घेऊ शकता, गवऱ्या घेऊ शकता, तूप घेऊ शकता तिथे. ते लोक तिकडचे विकतात. ते आपल्याला सांगतात तुम्हाला जर हवं असेल तर. तिथे बसण्यासाठी आहे ना विश्रांती आहे, आणि म्हणजे विश्रांती करण्यासाठी तुम्हाला बसायला जागा आहे. आणि छान असं निवांत वाटतं, थंड वाटतं. इथे लोक पालख्या वगैरे आणून ठेवतात आणि इथे महाप्रसादाचा लाभ घेतात. इथे महाप्रसादाचा लाभ सकाळी 12 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आहे, आणि संध्याकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत आहे. ऑल डेज म्हणजे रोजच असतं. आणि त्यानंतर आमचा बाबू आहे, ते बाबूला छोटेसे असे पिल्लू भेटले होते डॉगीचे, आणि बाबू आमचा खेळत होता. अजिबात असा घाबरत नव्हता तो, साईडला करत होता त्याला. आणि त्यानंतर आमचा नंबर आला जेवणाचा. मग आम्ही जेवायला वर गेलो महाप्रसाद खायला. आणि महाप्रसादामध्ये आपलं डाळ भात चपाती भाजी शिरा लॅप्सी होती. ते सगळं आम्ही खाल्लं, प्रसाद खाल्ला. नंतर रूमवर आलो, आणि संध्याकाळी आम्ही गेलो वटवृक्ष मंदिराकडे. कारण संध्याकाळी जाण्याचं हेच कारण होतं, कारण सकाळी भरपूर गर्दी होती रविवार असल्यामुळे. म्हणून आम्ही विचार केला संध्याकाळी मस्तपैकी आपण दर्शन करूया. तर आम्ही पोचतच होतो आणि आरतीचा टाइम झाला होता, आणि ते काका दरवाजा बंद करत होते. तर मी रिक्वेस्ट केली प्लीज येऊ द्या. तर त्यांनी यायला दिलं, आणि स्वामींना बोलवायचंच होतं आरतीसाठी. तर आम्ही मग तिथे पोचलो, आणि तिथे जेंट्स आणि लेडीजची लाईन अशी वेगवेगळी होती. त्यानंतर मग आम्ही त्या साईडला गेला, मी या साईडला गेले. असं वेगवेगळं झालं. तिथे असं थोड्या वेळात म्हणजे लाईन होती, म्हणजे गर्दी होते म्हणून त्या लोकांनी असं केलंय मे बी, जेंट्स वेगळे लेडीज वेगळे. तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. तिथे मग वटवृक्ष मंदिराकडे आम्ही दर्शन वगैरे घेतलं स्वामींचं. त्यानंतर इथे आरती वगैरे अटेंड केली, 1 तासाची आरती होती. आरती वगैरे अटेंड केली. मी प्रसाद आणला होता, तो प्रसाद वगैरे सर्वांना दिला. आणि प्रसाद वगैरे दिल्यानंतर थोडंसं तिथे बसलो निवांत. तिथे लहान मुलं खेळत होती. इथे तुम्ही अशी फोटो वगैरे काढू शकता. महाराजांची अशी रुद्राक्षमध्ये अशी मोठी फ्रेम आहे, आणि तिथे तुम्ही फोटो वगैरे काढू शकता. त्यानंतर बाहेर आलो, तिथे शॉपिंग वगैरे थोडं घेऊ शकता, तुम्हाला जे घरासाठी काय घ्यायचं असेल स्वामींचं. तर तिथे कानातले वगैरे पण आहेत, ज्वेलरी आहे, असे लहान मुलांच्या बॅग वगैरे होत्या, हे सगळं तुम्ही घेऊ शकता. दुसऱ्या दिवशी आमची उद्यान ट्रेन होती, तर आम्ही निघालो. आणि मग निघाल्यानंतर 11ची ट्रेन होती, लेट नव्हतं करायचं, उद्यान ट्रेन टायमावर असते. तर आम्ही ट्रेनमध्ये वगैरे बसलो, आणि सोलापूरला बाय बोललो. आणि नेक्स्ट टाइम कधी स्वामी बोलवतील तर नक्की येऊ. मी वर्षातून 2 वेळा तरी येतेच. आणि हा सनसेट झालेला आहे. आणि त्यानंतर आता नेक्स्ट टाइम नेक्स्ट